अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही घटना अपघात होती की घातपात याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी वारंवार वेगवेगळ्या शंका या बोलून दाखवल्यात. मागच्याच आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही शंका उपस्थित केल्या. मंगळवारी 17 फेब्रुवारीला विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे डॅमेज झाल्याचं AIBकडनं सांगण्यात आलं. त्यानंतर आज म्हणजे बुधवारी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या विषयावरती पत्रकार परिषद घेत विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल, विमानाच्या न जळालेल्या केबल्सबद्दल, विमानाच्या इन्शुरन्सबद्दल आणि सुमित कपूर यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत. विमान हे मुद्दामून पाडलं असा आम्हाला संशय आहे असं म्हणत काही गंभीर आरोपसुद्धा केलेत आणि धक्कादायक माहितीसुद्धा समोर आणलीय. आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी नेमके कोणते प्रश्न आणि शंका उपस्थित केल्यात, कुठली माहिती समोर आणलीय, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात काही फ्युएल टँक होते अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केलीय. ते म्हणालेत की अजितदादांच्या अपघातावेळी एकच स्फोट झाला असं नाहीये, अनेक स्फोट झालेत. 2023ला VSRचं जे विमान पडलेलं ते रनवेवर पडलं, पण दादांचं विमान हे बाजूला पडलं होतं. तिथे इम्पॅक्ट हा कमी झाला पाहिजे होता, पण स्फोट का झाला त्याच्या मुख्य कारणाबाबत आम्ही जी शंका घेतली होती की नक्कीच विमानामध्ये फ्युएल टँक हे अधिकचे होते आणि हे फ्युएल टँक्स विमानाच्या शेवटच्या भागात ठेवण्याची जागा असते आणि त्याच्या मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो. पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाच्या पंख्यातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल, असं रोहित पवार म्हणालेत. याआधीसुद्धा त्यांनी VSR कंपनीचं विमानातनं जास्तीचं पेट्रोल वाहून नेते असा आरोप केला होता. यावेळी रोहित पवार असेही म्हणाले की विमानाच्या पंख्यांमधले टँक हे फुल भरले होते. काही जण म्हणतील की महाराष्ट्रात स्वस्त आहे म्हणून भरले असतील, पण 3000 ते 3500 लिटर जर इंधन त्यात बसत असेल तर एवढं इंधन घेऊन बारामतीच्या दिशेने जायचं कारण काय? जे मी पायलटच्या बाबतीत आधी बोललो होतो तसं मुद्दामून कदाचित पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्यात फ्युएल जास्ती वापरून मोठा स्फोट झाला असावा अशी शंका आम्हाला वाटते असं म्हणत त्यांनी मुद्दामून विमान पाडलं का असा आरोप केलाय. एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला जास्त अधून टप्पे घेतो. आपण जर अपघातस्थळी पाहिलं तर अजितदादांचं जे विमान होतं ते सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं तर एका साईडला पडलं, त्यामुळे ते जोरात आदळलं. हे सगळं मॅन्युअली झालं असावं असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. अशी शंकासुद्धा रोहित पवारांनी व्यक्त केलीय. AIBकडनं विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे नुकसान झालंय असं सांगण्यात आलंय. त्यानंतर ब्लॅक बॉक्स हा परदेशात पाठवला जाणार आहे अशीही माहिती आहे. पण मग रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलाय की ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या ज्या बाजूला होता त्या बाजूच्या केबल पण जळाल्या नाहीयेत, केबल तशाच्या तशा आहेत, मग ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला? तब्बल 90 कोटी रुपये खर्च करून नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी एका आधुनिक लॅबचं उद्घाटन केलंय. मग ब्लॅक बॉक्स हा बाहेर का पाठवला? टेक्निकल गोष्टींसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत का घेतली जाते असा आक्षेप रोहित पवारांनी घेतलाय. यानंतर रोहित पवारांनी VSR ज्या कंपनीचं विमान दादांना घेऊन जात होतं त्यावरती आक्षेप घेतलाय, तो विमानावरनं. रोहित पवार म्हणाले की विमानाची किंमत किती असते, तर जे दादांचं विमान होतं ते साधारण 35 कोटीला घेतलं होतं, पण ज्या पद्धतीचे आकडे पॅरामीटर्स येत आहेत तर ते विमान 10 ते 15 कोटीला ते पुन्हा विकू शकले असते. या विमानाशी संबंधित लोकांनी असं सांगितलंय की हे विमान 10 कोटीला सुद्धा न घेणं चांगलं असतं, इतकी वाईट अवस्था होती. या विमानाचा इन्शुरन्स 55 कोटी तर लायबिलिटी इन्शुरन्स हा 210 कोटींचा होता. याच्यात पायलट आणि 5 जण सुद्धा येतात. मग मेन पायलटला 210 कोटीपैकी किती रुपये मिळणार होते? ही गोष्ट पायलटला माहिती होती का? त्यामुळे पायलटला मॅनेज केलं का? हा मोठा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे रोहित पवारांनी अजितदादा ज्या विमानातनं प्रवास करत होते त्या विमानावर सुद्धा शंका घेतलीय. ते म्हणालेत की कुठलंही विमान घेतल्यानंतर त्या विमानाला 5000 तास दिले जातात. अजितदादा जेव्हा विमानात बसले होते तेव्हा विमानाचे 5915 तास झाले होते, पण कंपनीच्या म्हणण्यानुसार उड्डाणाचे 85 तास बाकी होते. आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो
बघतो किती तास बाकी आहेत. मग अजित पवार हे Z+ सिक्युरिटीचे माणूस होते. त्यांच्या विमानात ही घटना घडली. हेनिवेल नावाची जी कंपनी आहे जिने हे इंजिन बनवलं, त्यांची खरी माहिती DGCAने द्यावी. आमचा अंदाज आहे की 5000 तास हे या मशीनचं वय होतं. ते 8000 पर्यंत उडाले. दादांच्या विमानाचे इंजिन देताना ते खराब क्वालिटीचे इंजिन दिलं. VIP ट्रॅव्हल होतोय, एवढा मुता प्रवास करतोय हे माहिती असताना VSR रो या कंपनीजनी संपलेलं मशीन दादांच्या विमानाला दिलं, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. यानंतर रोहित पवारांनी घेतलेला आणखी एक आक्षेप तो म्हणजे विमानाला कलर करायला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं. त्याला 3 ते 4 कोटींचा खर्च येतो. काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे की एमिरेट्सचं मोठं विमान रंगवायला 50 कोटींचा खर्च आला. पण या महाशयांनी घरीच विमानाचं पेंटिंग केलं. विमान जळाल्यानंतर एक नंबर दिसतो, तो नंबर आहे N80PQ. हे आहे US रजिस्ट्रेशन. त्यांचे वेगवेगळे 5 मालक आहेत. कुठलंही विमान भारताबाहेरून आणताना त्याची एक लिस्ट असते, त्याला म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट. सखोल अभ्यास केल्यानंतर मी फार जबाबदारीने हे म्हणतोय की लेयर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टर होऊच शकत नाही. हे विमान इलिगली DGCAच्या अधिकाऱ्यांचा वापर करून रजिस्टर झालंय. VSR कंपनी का बंद झाली पाहिजे, भारताच्या बाहेरची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी का आणली पाहिजे, याचे हे कारण आहे असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय. दुसरीकडे आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी VSR कंपनीवर आणखी एक गंभीर आरोप केलाय, तो म्हणजे राजकीय लागेबांधे असल्याचा आणि कंपनीचा मालक अमेरिकेला पळून गेल्याचा. रोहित पवार म्हणतात की कॅप्टन रोहित सिंग हा VK सिंग यांचा मुलगा आहे, ज्याच्याकडे 5 स्पोर्ट्स कार आहेत. एका गाडीची किंमत तब्बल 7 कोटीपर्यंत आहे. रोहितचं काही दिवसांपूर्वी लग्न होतं मॅरिएट जयपूरला. तिथे कोण कोण गेलं होतं? घातपात करणारे लोक तिथे गेले होते असं नाही, तर रोहित सिंगच्या लग्नाला सत्तेतले महाराष्ट्रातले काही नेते, आंध्र प्रदेशच्या TDPचे प्रमुख नेते गेले होते. VSRच्या मालकाच्या मुलाला लग्नाला तुम्ही जाता, मग ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तेव्हा नागरी उड्डाण मंत्री म्हणतात की VSRचा काहीच इशू नाहीये. राज्याचे मंत्री सुद्धा अजून VSRने का प्रवास करतायत? सत्तेतले बरेच नेते VSRच्या मालकाशी निगडीत आहेत. TDPचे नेते जर मालकाच्या मुलाच्या लग्नाला जात असतील आणि नागरी उड्डाण मंत्री त्याच पक्षाचा असेल जो VSRवर कारवाई करत नसेल, तर मग काय समजायचं? अपघात झाल्यानंतर रोहित सिंग अमेरिकेला पळून गेलाय. ज्या कंपनीच्या माध्यमातून अपघात झालाय त्याचा मालक भारतात नाहीये. त्याला कोणी मदत केली पळून जायला? कोणी चौकशी केली का की त्याला सोडून दिलं? हा रोहित सिंग मायामीला गेलाय. VSR कंपनीला मुद्दामून वाचवण्याचा प्रयत्न होतोय. यांना दादा गेले त्याचं दुःख नाहीये. यांना पैसा वाचला पाहिजे, मैत्री टिकली पाहिजे, म्हणून हे त्यांना वाचवतायत. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की या कंपनीवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केलीये. आता रोहित सिंग यांच्यावरती रोहित पवार यांनी आणखी एक आरोप केलाय. ते म्हणतात की लेयर जेट जर तुम्ही चालवत असाल तर दुसरं विमान तुम्हाला चालवता येत नाही. लेगसी विमान तुम्ही चालवू शकत नाही. पण सुमित कपूर लेगसी सुद्धा चालवत होते. रोहित सिंग सुद्धा हे दोन्ही विमान चालवत होता. चौकशी अधिकाऱ्यांना आणि DJला सांगायचं आहे की ही चौकशी नीट करा. जर चौकशीत आम्हाला काही फरक दिसला तर ते योग्य ठरणार नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी रोहित सिंगबद्दल इंटरनेटवर कुठलीही माहिती उपलब्ध नाही, मोठ्या एजन्सीला लावून ही सगळी माहिती काढून टाकलेली आहे. आपण इथे जमिनीवर काम करतोय आणि रोहित सिंग तिथं बीचवर बसून काय करतोय हे देवालाच माहिती. त्याला बाहेर कोणी पाठवलं हे सुद्धा गूढ आहे, असा आक्षेप सुद्धा रोहित पवारांनी केलाय. त्यानंतर रोहित पवारांनी VSR कंपनीच्या अकाउंटेबल मॅनेजरवरही प्रश्न उपस्थित केलेत. अपघाताची जबाबदारी कोणाची? तर यात अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कुणालाच माहिती नाही. DGCAला सुद्धा माहिती नाही. त्याच्या अकाउंटवरनं सुद्धा याचं नाव काढून टाकलं. अकाउंटेबल मॅनेजरचा इंटरव्ह्यू DGCA घेत असतं आणि DGCAने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला मिळत असतो. तर ही माणसं कुठे आहे? त्याचे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? कारण अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल आहे. त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. एक्सप्लेनेशन जे DGCAने दिलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला टू किंवा CC अकाउंटेबल मॅनेजर केलेले आहे. त्यामुळे तो व्यक्ती कोण आहे ही माहिती घेणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत त्यांनी अग्रवाल नावाच्या एका महिलेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. तर श्वेता सिंग ह्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या. त्या DGCAमध्ये काम करत होत्या. त्या आता सत्तेतल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीशी नात्यात आहेत. त्यांना चौकशी समितीत ठेवू नका असं सांगण्यात आलंय. ते कशासाठी? त्यांचे वरपर्यंत संबंध आहेत म्हणून बाजूला केलं का, असं म्हणत त्यांनी DGCAमध्ये कुठलं रॅकेट सुरू होतं का, असाही आरोप रोहित पवारांनी केलाय. यानंतर रोहित पवारांनी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सुद्धा पुन्हा एकदा आरोप केल्याचं पाहायला मिळतं. ते म्हणालेत की मुख्य पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती.
त्याचा फायदा घेत त्यांचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं अशी शंका आहे. त्यांनी मुद्दामून ही घटना घडवून आणली का? कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कलले ते मुद्दामून मॅन्युअली झाले. या विषयाच्या खोलात जाऊन चर्चा करण्याची गरज आहे. आणि त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता, पण आता या कंपनीत आल्यानंतर त्यांचा पगार 3,30,000 झाला असावा. कारण त्यांचं लायसन्स हे बंद होतं, पण त्यांना पैशांची गरज होती, कारण त्यांना महागडे शौक होते. उंची दारू प्यायची सवय होती. कौटुंबिक अडचणी सुद्धा होत्या. 5 वर्ष तर ते घरीच बसून होते. मग त्यांना लेअर जेटमध्ये संधी का दिली? तर लेअर जेट बघतच नाही कोण कसंय, कोण दारू पिलंय की अजून काही केलंय. त्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करून काही घटना घडली का, असा आमचा डाऊट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका नावाचा उल्लेख केलाय आणि काही आरोप केलेत. ते नाव होतं समीत ठक्कर यांचं. समीत ठक्कर नावाच्या भाजपच्या ट्रोलरने 26 जानेवारीला एक ट्विट केलं होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे असं म्हणण्यात आलं. पण ते ट्विट नंतर डिलीट केलं. याची माहिती देवेंद्र फडणवीसांना नसावी का, असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे राजकीय गोष्टींबद्दल बोलत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमचा पक्ष NDA मध्ये सहभागी